परभणीतील 17.5 वर्षांच्या मुलीचा आळंदीमध्ये झाला बालविवाह। 1.5 महिन्यापूर्वीचा प्रकार उजेडात। आळंदी पोलीस ठाण्यात मंगल कार्यालयाचे मालक, व्यवस्थापक, नवरदेवासह 12 जण आरोपीच्या पिंजऱ्यात। परभणी येथील बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांची मुलाच्या नातेवाईकांविरुद्ध तक्रार। सिद्धे गव्हाण येथील गायरान जमीन गट क्रमांक 215 आणि 124 मध्ये गायरानाच्या सामाजिक वनीकरण क्षेत्रात गौण खनिजाचं उत्खनन। सामाजिक वनीकरण क्षेत्रात उत्खनन करून डबर आणि गौण खनिज अशा 2.5 कोटी रुपयांच्या गौण खनिजाचं उत्खनन आणि चोरी। तलाठी सतीश शेळके यांची फिर्याद। ज्ञानेश्वर पठारे याच्यावर चाकण पोलिसात गुन्हा। कान्हेवाडी येथील श्री शंकर महाराज मठातील अनाथ मुलांना ब्लँकेट वाटप। हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या वतीने गरजूंना मायेची ऊब। कडाक्याच्या थंडीमध्ये मायेची ऊब मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले उपबाजारात कांदा बटाट्याची आवक निम्म्यावर। कांद्याचा भाव गडगडला। शनिवारी कांद्याची 5000 क्विंटल आवक। बटाट्याच्या भावातही किंचित घट। राजीवनगर मुख्य बाजाराच्या तुलनेत चाकण बाजारात पालेभाज्यांना तेजी। भोगीमुळे मेथीला भाव। कोथिंबीर, शेपूचा चढा दर। दिवसभरात बाजार समितीची 5 कोटींची उलाढाल। पाईट परिसरातील आदिवासी ठाकर समाजातील 400 नागरिकांना जातीचे दाखले उपलब्ध होणार। भाजप जिल्हा अध्यक्षांनी घेतली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट। जातीचे दाखले देण्याबाबत महसूल मंत्री सकारात्मक। लवकरच आदिवासी ठाकर समाजातील नागरिकांना अनुसूचित जाती जमातीचे दाखले होणार उपलब्ध।